स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचितापणा. ऐसा मणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. हावेरी नामग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूलतया सर्वप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पलटली त्यांची, लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते, इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात या परी विचारेत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे, पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा, सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार, तयाचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णता सर्व दोष हरतील. महायात्र संकल्पे करुण जननिगती घराहून, परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर, मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त दैसाची. जयाची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ कमिताती, परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेची झाले गर्भधारण आनंदले उभयताचे मन. जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला, अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी. इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागला. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाळलीला. पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरतया अवसरी पूजे लागे आणिले. मृत्तिकेचा गज करुण पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखवली चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लावता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील निश्चित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला
आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगत दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागती निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेव निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयाचे आगमन श्रीभवनी. ते दीक्षितांच्या सदनी, असतील नवलनसेची. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणिया एकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळाप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून, स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली, अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली, आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परी सोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु.